नमस्कार, मी डॉक्टर तन्मय दांडेकर। आज आपण बघणार आहोत डॅन्ड्रफ। आपल्या केसाच्या मुळातून स्काल्प वरून रोज थोड्याफार प्रमाणात वृक्ष झालेली किंवा मृत झालेली त्वचा निघून जाते, पण जेव्हा ही मृत झालेली त्वचा घामाबरोबर एकत्रित होते, धुळीबरोबर एकत्रित होते, त्यामुळे केसांच्या मुळांशी खाज येते। आपण नखांनी खांजवलं तर त्या नखांमध्ये एक पांढऱ्या प्रकारचा पदार्थ दिसतो, यालाच आपण म्हणतो डॅन्ड्रफ। तर डॅन्ड्रफ होतो का? तर जसं आता आपण बघितलं की केसांच्या मुळांची नीट निगा राखली जात नाही, केसांच्या मुळाशी जास्त प्रमाणात घाम येतो, त्याचबरोबर धुळीमधला अतिरिक्त वावर, फंगल इन्फेक्शन, स्काल्प सोरियासिस यासारखे त्वचा रोग आणि वृक्ष झालेली त्वचा म्हणजेच रोजच्या रोज तेल न लावणे, केसांना हेअर वॉश म्हणतो तसं केसांना नीट प्रमाणात न धुणे, या सगळ्यांमुळे डॅन्ड्रफ तयार होतो। मग हा डॅन्ड्रफ होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर केसांच्या मुळांची नीट निगा राखली पाहिजे, केसांना रोजच्या रोज तेल लावलं पाहिजे, केस स्वच्छ धुतले पाहिजे। धुण्यासाठी आवळा, त्रिफळा याच्या काड्याचा वापर केला पाहिजे। स्काल्प सोरियासिस, सिबोरिक डर्मेटायटिस यासारखे जर त्वचा रोग असतील तर त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार केले पाहिजेत। धुळीतून जाताना केसांना स्कार्फ किंवा हेल्मेट याचा वापर केला पाहिजे। त्याचबरोबर डॅन्ड्रफ होऊ नये म्हणून दुसऱ्यांनी वापरलेले कंगवे, टॉवेल यांचाही वापर कमी करावा, जेणेकरून फंगल इन्फेक्शन सारखे आजार एकामधून दुसऱ्यामध्ये संक्रमित होणार नाहीत आणि आपण डॅन्ड्रफ पासून दूर राहू। हे जर आपण सगळे उपाय केले तर अँटी डॅन्ड्रफ ट्रीटमेंट म्हणा किंवा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूचा आपल्याला वापरच करायला लागणार नाही, आपल्या शरीरामध्ये डॅन्ड्रफच तयार होणार नाही। धन्यवाद।